पाहूयात पुढची बातमी। तानाजी सावंत आणि गणेश हाके यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी महायुतीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। नागपूरमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महायुतीची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत यासाठी गाईडलाईन सुद्धा आता ठरवली जाणार आहे। दरम्यान भाजपच्या नेत्यांना महायुतीबद्दल चुकीची वक्तव्य करू नये या संदर्भात सूचना दिल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलंय। भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण पदाधिकारी, प्रवक्ते आणि कार्यकर्त्याला मी सूचना दिल्या आहे। आपल्या माध्यमातून सूचना देतो आहे, यानंतर कुणीही महायुतीच्या घटक पक्षाबद्दल काहीही विरोधाभास निर्माण करणारे आपले बोलघेवळेपणा करू नये। कोणीही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कलंकित स्टेटमेंट करू नये। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीला सूचना दिल्या आहे। कोणीही जर आता यानंतर कृती करेल त्यावर पक्ष निश्चित कारवाई करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।